नमस्कार, मी साक्षी वानखेडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत करते। बघूया आजच्या बातम्या। शेगावात खून, मुलीच्या संतापलेल्या बापाने केला प्रियकराचा भावाचा खून, आरोपीला अटक। शहरातील 3 पुतळे परिसरात एका 22 वर्षीय युवकाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली। या प्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। स्थानिक 3 पुतळा परिसरातील अक्षय अशोक वानखेडे वय 22 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। त्याच भारत शेगोकर व इतरांनी छातीत व पोटावर चाकूने वार केले। मृतकेचा मोठा भाऊ आशिष याने काही दिवसापासून भारत शेगोकर यांची मुलगी साक्षी सोबत प्रेमसंबंध होते व त्यांनी लग्न केल्याचे समजल्याने साक्षी हिचे वडील भारत शेगोकर व इतरांनी याचा राग मनात धरून अक्षयच्या घरी रात्रीच्या दरम्यान जाऊन वाद केला व त्याच्या छातीवर धारदार चाकूने सपासप वार करत त्यास जागीच ठार मारले। सदर घटनेची माहिती मृतक मुलाच्या आईने शहर पोलीस स्टेशनला दिली असून ठाणेदार सुनील हुड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी सदर युवकाचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले। यावेळी परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती। या खून प्रकरणी पोलिसांनी आरोपी भारत शेगोकर यास ताबडतोब अटक केली आहे, तर इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू आहे। प्रतिनिधी महेंद्र मिश्रा, महाराष्ट्र न्यूज 7, शेगाव, बुलढाणा। आगामी ग्रामपंचायत व लोकसभा निवडणूक संबंधाने देवळी पोलिसांचे शक्ती प्रदर्शन। वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार लेवलकर यांच्या दालनात पोलीस कॉप, SRPF व सैनिक यांच्या संयुक्तरित्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक संबंधाने बूथचे ठिकाणी शक्ती प्रदर्शन व मार्च काढण्यात आला। आगामी होणाऱ्या परिसरात ग्रामपंचायत निवडणूक तसेच लोकसभा निवडणूक संबंधाने पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता निवडणुकीत पारदर्शकता व कोणत्याही राजकीय दबावात न येता पारदर्शक व्हावे याकरिता पोलीस स्टेशन देवळी ठाणेदार नितीन लेवलकर यांनी त्यांच्या या वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक राठोड बंदोबस्ताकरिता आलेले CRPF अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड सैनिक असे मिळून संयुक्तरित्या प्रबळ व सक्षम असा पोलीस बल आगामी निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता देवळी येथून सुरुवात करून नंतर वायगाव, निपाणी, शिरसगाव मार्गे कोल्हापूर, बीड या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून लोकांना पारदर्शक निवडणुकीसाठी संदेश देण्यात आला। तालुक्यातील सिंगत जवळील सातघरी या गावातील युवक मृतक प्रकाश राठोड वय 22 वर्ष हा आपल्या दुचाकीने दारवा जाण्याकरिता निघाला असता पुसद दिग्रस मार्गावरील समाज कल्याण वसतिगृहाजवळ पुसदवरून दिग्रसकडे येणाऱ्या 4 चाकी गाडीने दुचाकीला मागून येऊन धडक देऊन गाडीने चिरडल्या गेल्या। दुचाकी जागीच जळून खाक झाली व 4 चाकी गाडीने सुद्धा पेट घेतला होता। मृतक प्रकाश राठोड जागीच ठार झाला असून पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहेत। तर बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।